नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. 14वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचं संमेलन येत्या 20 आणि 21 डिसेंबर रोजी ठाणे शहरामध्ये होणार असून यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार श्री भरत अडूर यांना दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाण्यात संपन्न झाली. यामध्ये यावर्षी 14वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचं संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20 आणि 21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचं ठरलं आहे. यावर्षीचा खगोलशास्त्रासाठीचा जीवन गौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ श्री भरत अडूर यांना देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दाकृ सोमण यांनी दिली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांत संबंधित संशोधनावर एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसंच ॲस्ट्रॉइड, गगनयान, आधुनिक दुर्बिणी या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानं देखील आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाश दर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. 2 दिवसांच्या या खगोल संमेलनात महाराष्ट्रातील खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती देखील देण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेला संस्थेचे अध्यक्ष दाकृ सोमण, त्याचप्रमाणे श्रीनिवास औंधकर, प्राध्यापक नामदेव मांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार जितेंद्र आव्हाड हे आज चक्क जनता दरबारासाठी येताना रिक्षाने आले आणि फक्त रिक्षाने आले नाही तर रिक्षा चालवत आले आणि त्यामुळे आज हा ठाणे शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जनसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आलं होतं. या निमित्ताने जितेंद्र आव्हाड हे आज चक्क रिक्षा चालवत ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये आले. माता रमाई नगर, तुर्फेपाडा, ब्रह्मांड येथे राहणारे शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा तरुण स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. नुकतीच त्यांनी रिक्षा घेतली. आज या रिक्षाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपली नवीन रिक्षा दाखवण्यासाठी महानगरपालिकेजवळ ते आले होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला, पण आपण रिक्षा घेतली असं सांगितलं. यावेळी डॉक्टर आव्हाड यांनी चक्क रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसून रिक्षा चालवली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective.
Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. मे महिन्यातच चक्क पावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली आहे. आज मुंबईमध्ये सकाळपासून धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलं. आज सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये देखील पावसाने संततधार धरली आहे. मात्र पाऊस बरसत असला तरी त्याची तीव्रता फार नसल्याकारणाने ठाणेकर नागरिकांनी काहीसं हायसं वाटलं आहे. तर दुसरीकडे मे महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना उन्हाच्या तलखरीला सामोरं जावं लागतं. मात्र अशातच वरुण राजाने कोसळधारा सुरू केल्याने मे महिना अचानक गायब झाला की काय अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मात्र खेळखंडोबा झाला आहे. कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 20 ते 25 मिनिटांनी उशिरा सुरू होती. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर रेल्वे CSMTकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असतानाच रविवारी ठाणे शहरामध्ये 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 30 झाली आहे. यापैकी 7 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महापालिकेने दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोविड रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे. रविवारी आणखी 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोविड रुग्णांची संख्या 30 झाली आहे. यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला तर 29 जणांवर उपचार सुरू आहे. यापैकी 22 रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणं आढळून येत आहेत. हे रुग्ण विलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर 7 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या 7 रुग्णांपैकी 6 रुग्णांवर खाजगी रुग्णालयात तर एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे तो डायबिटीस आणि इतरही आजारांनी ग्रस्त होता. लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचं सुशोभीकरण करण्याचं वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून रविवारी 25 मे रोजी सकाळी 9 वाजता या कामाचं भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. पावसातही हिरानंदानी इस्टेट परिसरातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका अर्चना सावंत, कविता पाटील, कमल चौधरी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यहाँ के लोगों ने, मैं प्रचार के दरमियान यहाँ आया था, मेरे पास डिमांड किया कि हाँ बारिश ही आने वाला था, हमको बारिश में 3-4 महीना ये गार्डन कैसा खुला रहेगा, कीचड़ रहेगा, आने जाने को तकलीफ रहेगा, सीनियर सिटीजन है, यूथ तो चल सकते हैं, पाथवे होना चाहिए. बहुत से सिटीजन ने बोला हम डायबिटिक है, या थोड़ा सा एक छोटा सा टॉयलेट बनाओ, अच्छा विविंग गैलरी बनाओ. यहाँ बहुत से लोग एंटरटेनमेंट, कोई कराओके गाता है, कुछ गाता है, छोटा सा हमको स्टेज बनाओ, एक एम्पी थिएटर स्टाइल की, वहां हम लोग एक्टिविटीज करें. योगा वाले बोल रहे थे कीचड़ है, बैठने के लिए कुछ अच्छा जगह करो. ये सब डिमांड, आउटडोर फिटनेस करो. मैं तुरंत आउटडोर फिटनेस का सब इक्विपमेंट लगाया. बेंचेस चाहिए, अर्चना मनेरा जी बोले. ऐसे बहुत से, प्रवीण जी हर बार कोई ना कोई डिमांड करते. तो मैं बोला एक ही बार ये गार्डन अपन डेव्हलप करेंगे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र.